Welcome to Expert with Gauri. Today we learn 9th standard mathematics chapter 3 polynomials. यामधील प्रॅक्टिस सेट 3.3 आपण पाहणार आहोत. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण डिव्हिजनच्या दोन नवीन मेथड शिकणार आहोत. तर क्वेश्चन आपल्याला दिला आहे प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये. डिवाइड each of the following polynomials by synthetic division method and also linear division method. Write the quotient and the remainder. म्हणजे या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण टू मेथड डिव्हिजनचे शिकणार आहोत. त्यातील फर्स्ट आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि सेकंड आहे लिनियर डिव्हिजन मेथड. आणि त्यामधून आपल्याला फाइंड आउट करायचे आहे त्यांचे क्वेश्चन आणि रिमाइंडर. आता या प्रॅक्टिस मध्ये फक्त आपल्याला 6च क्वेश्चन दिलेले आहेत, पण आपल्याला दोन मेथड इथे यूज करायला सांगितलेले आहे, सिंथेटिक आणि लिनियर डिव्हिजन मेथड. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा येईल, त्याच्यामुळे ह्याचे आपण दोन पार्ट करूया. पार्ट 1 मध्ये आपण यामधील क्वेश्चन फर्स्ट 3 जे आहेत ते घेऊया आणि सेकंड पार्ट मध्ये आपण उरलेले जे रिमेनिंग आहेत 4, 5 आणि 6 ते तिथं कंटिन्यू करूया. ओके. आता यामधील फर्स्ट क्वेश्चनचा विचार करूया. फर्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला ब्रॅकेटमध्ये 2m² - 3m + 10 हा एक पॉलिनॉमियल दिलाय आणि डिव्हाइड करायचे आपल्याला m - 5 या पॉलिनॉमियलने. ओके. आता यामध्ये फर्स्ट ब्रॅकेट मधील जे पॉलिनॉमियल्स दिलेत त्यांना म्हणता येईल डिव्हिडंड आणि सेकंड ब्रॅकेट मधील जे पॉलिनॉमियल्स दिलेत त्यांना म्हणता येईल आपल्याला डिवायझर. ओके. मग आता त्याप्रमाणे आपल्याला आता फाइंड आउट करायचे आहे त्यांचे कोशंट आणि रिमाइंडर. आता इथे डिव्हिजन करत असताना डिव्हिडंड इंडेक्स फॉर्म मध्ये आहे की नाही ते फर्स्ट चेकआउट करायचं आहे आपल्याला. जर का नसेल तर आपण फर्स्ट डिव्हिडंड कन्व्हर्ट इनटू इंडेक्स फॉर्म करून घ्यावा लागेल. ओके. आता इथे ऑलरेडी इंडेक्स फॉर्म मध्ये दिलेले आहेत, कारण की बघा फर्स्ट टर्मचा पॉवर आहे 2, सेकंड टर्मचा पॉवर आहे 1 आणि थर्ड टर्मचा पॉवर आहे 0. म्हणजे 2, 1, 0 असं डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे आलेलं आहे. त्यालाच म्हणतात इंडेक्स फॉर्म. म्हणजे दिलेल्या डिव्हिडंडची जी टर्म्स आहेत त्यांची डिग्री हायेस्ट टू 0 आहे का हे फर्स्ट आपल्याला चेकआउट करायचे आहे. ओके. आता इथे ऑलरेडी इंडेक्स फॉर्म दिलेला आहे, त्यामुळे इथे आपली एक स्टेप वाचेल. आता डिवायझर कोणता आहे तर m - 5 हा जो आहे तो डिवायझर आहे. आता इथे सुद्धा जर का व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा पॉवर 1 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला चालणार नाही. त्यामुळे इथे आपल्याला कंडिशन काय असणार आहे डिव्हिजरसाठी, तर जो व्हेरिएबल आहे त्यांची पॉवर 1 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. ओके. आता फर्स्ट राईट डाऊन गिव्हन इन्फॉर्मेशन. ओके. मग आता डिव्हिडंड काय आहे इथे ते फर्स्ट राईट डाऊन करू. डिव्हिडंड आता ही जी शिकतोय आपण ती फर्स्ट सिंथेटिक डिव्हिजन मेथड शिकूया आणि या साईडला आपण लिनियर डिव्हिजन मेथड शिकूया. ओके. आता हा जो आहे फर्स्ट ब्रॅकेट 2m² - 3m + 10 याला म्हणण्यात येईल डिव्हिडंड. आता हा जो डिव्हिडंड आहे तो आपल्याला डायरेक्टली यूज करायचा नाहीये डिव्हिजन करायला. त्यासाठी आपल्याला ह्याचं कन्व्हर्टिंग करावं लागेल कोएफिशियंट फॉर्म मध्ये. ओके. देअरफॉर कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड. आता मागील व्हिडिओमध्ये आपण कोएफिशियंट फॉर्म कसा काढायचा हे शिकलेलो आहोत, त्यामुळे मागचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही रिफर करू शकता. आता कसा काढायचा हा, तर ह्याचे जे व्हेरिएबल आहेत ते आपल्याला घ्यायचे नाहीये. ओके. तर व्हेरिएबलला लागून जे आलेले असतात नंबर्स ते आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे इथे आलेला आहे 2, त्यामुळे फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट झाला 2. सेकंडचा आहे -3 आणि इथे व्हेरिएबल्स दिला नाही, म्हणजे हा जो नंबर आहे तो कोएफिशियंट आहे. आता या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड. त्यानंतर आता डिवायझर. डिवायझर दिलेली आहे आपल्याला सेकंड ब्रॅकेट m - 5. आता डिव्हिजन करताना ह्याचा सुद्धा आपल्याला विचार करता येणार नाही, त्याच्यामुळे इथे काय करायचं आहे, हा जो नंबर आहे -5 म्हणजे ही सेकंड टर्म त्याच्या ऑपोजिट आपल्याला घ्यायचं आहे. ओके. म्हणजे ऑपोजिट ऑफ -5 = 5. ओके. म्हणजे आता डिव्हिजन करताना कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. फर्स्ट कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड म्हणजे 2, -3 आणि 10 आणि ऑपोजिट ऑफ द डिव्हायझर -5चं इथे +5 ऑपोजिट घ्यायचं आहे, हे एक लक्षात ठेवायचं. हे फक्त दोनच कंडिशन इथं
नीट लक्षात ठेवायचे आहे. डिव्हिजन करताना आपल्याला अशा लाईन्स आखून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये इथे जो येणार आहे तो असणार आहे आपला ऑपोजिट ऑफ द डिवायझर. म्हणजे इथे डिवायझर घ्यायचा आहे आपल्याला जो आपण कॅल्क्युलेट केला तो. आणि या संख्येने आता आपल्याला डिवाइड करायचं आहे कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंडला. आता कोएफिशियंट फर्स्ट कोणता आहे 2, त्यानंतर -3 आणि त्यानंतर 10. म्हणजे हे सर्व कोएफिशियंट इथे मी लांब लांब लिहून घेतलेले आहेत. आणि हा जो आहे डिवायझर, पहिले ही जी संख्या आहे ती फर्स्ट राईट डाऊन करून घ्यायची इथे. तर हा जो डिवायझर आहे तिने ह्याला मल्टिपल करायचा आहे. मग 5 मल्टिपल 2 इज इक्वल टू होतात 10. ओके, म्हणजे 5 मल्टिपल 2 इथे जी संख्या आली त्याला आपल्याला या डिवायझरने मल्टिपल करायचं आहे. 5 मल्टिपल 2 इज इक्वल टू 10. हा कॉलम रिफर करायचा आपल्याला. आता -3 आणि 10, मग इथं होईल 10 - 3 म्हणजेच इथं होईल 7. आता ही जी संख्या आलेली आहे 7, आता या संख्येला डिवायझरने परत मल्टिपल करायचं आहे. म्हणजे इथं काय झालं 5 मल्टिपल 7. 5 मल्टिपल 7 इज इक्वल टू 35. आता इथे आहे 10, इथे आले आहे 35. या दोघांची ऍडिशन जर का केली तर होती 45. हा जो कॉलम आलेला आहे 45 म्हणजे लास्ट कोएफिशियंटचं जे आपल्याला आन्सर मिळतं त्याला म्हणतात रिमाइंडर. इथं लक्षात आलंय का तुमच्या? ही जी संख्या आहे 2, फर्स्ट टर्म ऑफ कोएफिशियंट हा डायरेक्ट आपण आन्सर मध्ये घेतलेला आहे. आणि या संख्येला जो डिवायझर आहे म्हणजे इथं काय केलं आपण 5 मल्टिपल 2 केलं. ओके, इथे जी संख्या येईल त्या संख्येला डिवायझरने मल्टिपल करायचं. जी संख्या येईल ती इथं आपल्याला राईट डाऊन करायची. त्यानंतर या दोघांची ऍडिशन करायची. जे इथं आन्सर येईल त्याला सुद्धा डिवायझरने मल्टिपल करायचं. आता 5 मल्टिपल 7 35 आलं, ते आन्सर आपण इथे लिहिलं. आता या दोघांची ऍडिशन करून जे आले त्याला म्हणता येईल रिमाइंडर. डिव्हिजन करताना डिव्हिडंड आपण कोएफिशियंट फॉर्म मध्ये घेतलेला होता, त्यामुळे क्वोशंट सुद्धा आपल्याला जो मिळाला तो कोएफिशियंट फॉर्म मध्ये मिळाला. 2 आणि 7 हे जे मिळालेत आपल्याला ते क्वोशंट मिळालेत, पण हे मिळालेत आपल्याला कोएफिशियंट फॉर्म मध्ये. ओके, मी इथे राईट डाऊन करू. देअरफॉर द क्वोशंट इज इक्वल टू 2 and 7. मग आता आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं नाहीये की जे आन्सर आहे ते आपल्याला कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचं आहे, असं काहीच सांगितलं नाही. त्याच्यामुळे आता ह्याचं कन्व्हर्टिंग आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये करावं लागेल. नाव वी राईट द आन्सर फ्रॉम कोएफिशियंट फॉर्म टू इंडेक्स फॉर्म. आता इथे 2 आणि 7 या 2 टर्म आलेल्या आहेत, त्यामुळे आता डिग्री कशी फाइंड आउट करायची? जेवढ्या टर्म आलेल्या आहेत त्याच्यातून 1 आपल्याला मायनस करायचा. मग 2 टर्म्स आहेत, यामधून 1 मायनस केला इज इक्वल टू आपल्याला 1 मिळाला. हा जो 1 आहे तो आपल्याला मिळालेला आहे डिग्री. त्यामुळे फर्स्ट टर्मची डिग्री होईल 1 आणि सेकंड टर्मची डिग्री होईल 0 ॲज पर द डिसेंडिंग ऑर्डर. इंडेक्स फॉर्म लिहिताना आपण काय करतो? व्हेरिएबलचे जे पॉवर असतात त्यांची अरेंजमेंट आपण डिसेंडिंग ऑर्डर टाईप मध्ये करतो, तेव्हा तो होतो इंडेक्स फॉर्म. मग इथे सुद्धा आपल्याला तेच करावं लागेल. 1 ही जी मिळाली आपल्याला डिग्री मिळालेली आहे ती येणार आहे फर्स्ट टर्मसाठी, आणि डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे 7 ची जी डिग्री होणार आहे ती 0 होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला व्हेरिएबल यूज करावं लागणार आहे. आता इथं क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल जो होता तो एम होता, त्याच्यामुळे आन्सर लिहिताना सुद्धा त्याचा व्हेरिएबल होणार आहे एम. ओके, मग आता इथे कसं लिहिणार? देअरफॉर द क्वोशिएंट इज इक्वल टू फर्स्ट आहे 2, सेकंड आहे 7. ओके, म्हणजे कोएफिशियंट लिहून घेतले. आता त्यांची व्हेरिएबल्स, आता डिग्री आपल्याला 1 मिळाली त्याच्यामुळे ह्याचा पॉवर 1 होईल आणि डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे ह्याचा ऑर्डर 0 होईल. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळालं 2m + 7. ओके, कारण की हे पॉवर लिहायची गरज आहे का आपल्याला? बिलकुल नाही. कारण की 2m जेव्हा आपण नुसतं लिहितो तेव्हा त्याचा पॉवर हा इनविजिबल 1 आहे हे आपण मागच शिकलो. आणि जेव्हा नुसता नंबर आपण जेव्हा इथे राईट डाऊन करतो तेव्हा त्याच्याबरोबर व्हेरिएबलचा पॉवर 0 असतो. ओके, आणि रिमाइंडर पण मिळाला आपल्याला. रिमाइंडर इज इक्वल टू लास्ट टर्मचा आन्सर 42. ओके, ही जी मेथड आहे
याला म्हणतात सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता सेकंड जी आहे ती बी मध्ये पाहणार आहोत आपण लिनियर डिव्हिजन मेथड. आता ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, थोडासा आपल्याला इथं ब्रेनचा यूज जास्त करावा लागणार आहे, त्याच्यामुळे शांततेत ही मेथड आपण शिकून घेऊ. या मेथडची व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हा क्वेश्चन खूप इझी जाईल फ्रॉम द लिनियर डिव्हिजन मेथड. आता इथे फक्त लक्षात ठेवायचे आहे आपल्याला डिव्हिजन सॉल्व्ह करताना लाईन वाईज सॉल्व्ह करायचे आहे. का बरं? कारण की ते वर्डच दिलंय बघा, लाईन. ओके, म्हणून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना लाईन वाईज आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. क्वेश्चन मी राईट डाऊन केलेला आहे वरती. ही मेथड यूज करताना आपल्याला डिव्हिजनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता तो फॉर्म्युला काय आहे? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिपल कोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला आपण स्टँडर्ड 5 पासून बघतच आहोत, त्याच्यामुळे हा नीट लक्षातच असेल तुमच्या. आता यापैकी डिव्हिडंड कोणता आहे क्वेश्चन मधील? तर फर्स्ट पॉलिनोमियल जो दिलाय तो आहे डिव्हिडंड. आता इथे मी राईट डाऊन करून घेते. फर्स्ट 2m² मायनस 3m प्लस 10 हा जो आहे पूर्ण पॉलिनोमियल त्याला म्हणता येईल डिव्हिडंड. आणि m-5 जो आहे तो आहे डिवायझर. यामधून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हा क्वेश्चन फाइंड आउट करायचा आहे आणि रिमाइंडर फाइंड आउट करायचा आहे. या मेथडमध्ये आपल्याला डिव्हिडंड जो दिलेला आहे त्यामध्ये टर्म ऑफ डिवायझर जी आहे m-5 हा घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता ही टर्म यामध्ये बसवण्यासाठी पहिले आपण फर्स्ट टर्मचा विचार करूया 2m² चा. आता 2m² मध्ये आपल्याला हा m बाहेर काढता येऊ शकतो. ओके, त्यासाठी काय करावं लागेल? 2m² जो आहे तो आपल्याला एक्सपांड करावा लागेल. मग हा जर का एक्सपांड केला तर 2m² इज इक्वल टू याचा एक्सपांडिंग फॉर्म काय येतोय? 2 मल्टिपल m मल्टिपल m. ओके, त्यामध्ये हा जो m आहे सिंगल m तो आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे. मग तो कसा होईल? मग 2m हे बाजूला ठेवले आणि त्यामधून हा जो m आहे तो आपण ब्रॅकेटमध्ये घेतला. ओके, आता हा m सेपरेट निघाला. आता हा जो सिंगल m आहे याची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करून डिवायझरची घेता येईल. ओके, म्हणजेच काय? m इज इक्वल टू रिप्लेस व्हॅल्यू त्याची काय होईल? m-5. ओके, म्हणजे ही रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला या ब्रॅकेटमध्ये टाकायची आहे m च्या ऐवजी आणि त्याप्रमाणे पुढील सोल्युशन आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. फर्स्ट मी तर राईट डाऊन करून घेते 2m² मायनस 3m प्लस 10. ओके, हा जो डिव्हिडंड आहे यामध्ये आपल्याला हा डिवायझर घालायचा आहे. ओके, त्यामुळे आपण 2m² फर्स्ट जी टर्म आहे ती एक्सपांड करून घेतली. एक्सपांड करून आपल्याला काय मिळालं? 2m आणि हा m सिंगल काढता आला. m सिंगल काढल्यामुळे m ची आपण रिप्लेस व्हॅल्यू m-5 घेऊ शकतो. मग आता इथे कसं लिहिणार आपण? इज इक्वल टू आता हा 2m जो आहे तो वेगळा काढलेला आपण लिहून घेतला आणि हा ब्रॅकेट मधील जो m आहे तो आपल्याला इथं m लिहून चालणार नाही, तर त्याची m ची रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. मग m ची रिप्लेस व्हॅल्यू काय आहे? m-5. मग m-5 इथं राईट डाऊन करून घ्यायचं. ओके, आता m-5 ही तर आपण रिप्लेस व्हॅल्यू घेतली. आता त्यानंतर काय झालं? आता इथे थोडीशी गॅप ठेवते म्हणजे तुमच्या काय बदल झाले यामध्ये ते लक्षात येईल. 3m प्लस 10 या पुढील ज्या दोन टर्म आहेत ते इथे राईट डाऊन करून घ्यायच्या. आता m-5 घेतल्यामुळे इथे साइड इफेक्ट एक झालेला आहे. जो 2m मल्टिपल m म्हणजे 2m² हा क्वेश्चन मध्ये जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. पण त्याबरोबरच आपल्याला अजून एक एक्स्ट्रा टर्म मिळाली. ती कोणती? तर 2m मल्टिपल 5 जर का आपण केला तर आपल्याला मिळतोय -10m. ओके, कारण की 2m मल्टिपल -5 झालं त्याच्यामुळे इथे मिळालं आपल्याला -10m. आता हा तर डिव्हिडंड मध्ये नाहीये -10m, म्हणजेच हा आपल्याला नकोच आहे. मग हा आपल्याला कॅन्सल करावा लागेल कारण की इथे जो -10m आलेला आहे -10m ही संख्या डिव्हिडंड मध्ये दिलेली नाही, ती एक्सपांड करून आलेली आहे किंवा एक्स्ट्रा टर्म आलेली आहे असं लक्षात ठेवा. मग आता ती सुद्धा आपल्याला नको आहे, त्यामुळे इथे कॅन्सल करण्यासाठी आपल्याला एक प्रोसिजर करावी लागेल. ती अशी, जर का आता इथे आपण +10m घेतले तर +10m -10m होऊन इथे 0 येतील, म्हणजेच हे दोन्ही कॅन्सल होतील. ओके, म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय झालेली आहे? 2m² -10m
आता -10m नकोय आपल्याला, तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इथे घ्यावा लागेल 10m. म्हणजे लक्षात आलं तुमच्या इथे 10m का घेतला आपण, तर की इथं जर का आपण 10m घेतला तर हा जो एक्स्ट्रा टर्म मिळालेली आहे आपल्याला तो कॅन्सल होतोय ऑटोमॅटिक. त्यामुळे ही जी टर्म आहे 10m ही आपल्याला घ्यावी लागेल फॉर द कॅन्सलेशन ऑफ द एक्स्ट्रा टर्म. म्हणजे इथं पुढील स्टेप कोणती तयार होईल. आता ही स्टेप आपल्याला राईट डाऊन करायची नाहीये, पण तुमच्या लक्षात येईल म्हणून ही मी स्टेप लिहितेय. म्हणजे इथे काय आले 2m² मायनस 2m मल्टिपल 5 म्हणजे इथे झाले -10m. आता ही जी आहे ती एक्स्ट्रा टर्म मिळाली ही लक्षात ठेवा, प्लस 10m ही आता आपण जी घेतली ती -3m आणि +10. एक्स्ट्रा टर्म जी मिळाली ती कॅन्सल करण्यासाठी आपण 10m घेतले या पद्धतीने. ओके, त्यामुळे इम्पॅक्ट काय झाले, हे कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले. ओके, त्याच्यामुळे डिव्हिडंड जो आहे प्रॉपर तोच तसाच राहिलेला आहे बघा. 2m² आहे, -3m तो सुद्धा आहे आणि +10 तो सुद्धा आहे. त्यामुळे ही एक्स्ट्रा टर्म जी आहे ती आपल्याला कॅन्सलच करावी लागणार आहे. ओके, त्यामुळे हा 10m आपल्याला घ्यावाच लागणार आहे. आता अगेन इथे 10m मिळालाय आणि इथे -3m. म्हणजे 10m आणि -3m या दोन्ही काय झाल्यात, लाईक टर्म्स आहेत. कारण की ह्यांचे व्हेरिएबल्स बघा दोघांचे सेम आहेत. m पॉवर सुद्धा सेम आहे 1 1. त्याच्यामुळे इथे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. त्याच्यामुळे नेक्स्ट स्टेप मध्ये इथे येईल 2m m-5 प्लस 10m -3m मीन्स 7m प्लस 10. ओके, आता इथे 7m आलाय. आता यामध्ये m हा व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे हा m जर का व्हेरिएबल आपण बाजूला काढू शकतो. 7m आहे, यामधील जर का m व्हेरिएबल आपण बाजूला काढला तर 7 राहतोय आणि हा m जो आहे तो सेपरेट मिळतोय. आता m ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करू शकतो ॲज अ डिवायझर. म्हणजेच m च्या ऐवजी रिप्लेस व्हॅल्यू काय होईल त्याची m-5 ही आपल्याला राईट डाऊन करावं लागेल. मग therefore इकडे येईल 2m m-5 प्लस इथपर्यंत सगळं कॉपी करून आले. आता 7m यामधील 7 घेतला आणि m ची जी व्हॅल्यू आहे ती इथं कंटिन्यू करायची m-5. आता रिप्लेस व्हॅल्यू तर आपण घेतली m-5, पण त्याचा साइड इफेक्ट एक झालेला आहे. तो कोणता, 7m तर मिळाला आपल्याला जो पाहिजे तो, पण याबरोबरच एक एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळाली 7 मल्टिपल -5 ने. 7 मल्टिपल -5 इज इक्वल टू किती होतात -35. ही जी आहे ती एक्स्ट्रा टर्म मिळालेली आहे. आणि आता आपण एक्स्ट्रा टर्म जी कॅन्सल केली त्याचप्रमाणे इथं जर का +35 जर का घेतले तर आपल्याला मिळेल 0. म्हणजेच ही एक्स्ट्रा टर्म ऑटोमॅटिक कॅन्सल होती. ओके, त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल इथं +35, कारण की इथं काय होतंय -35 होतोय. त्याच्यामुळे इथे जर का +35 जर का आपण घेतले तर आतील जी ही एक्स्ट्रा टर्म आहे ती ऑटोमॅटिक कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर रिमेनिंग काय राहिले 10. मग इथे घेऊया +10. आता या दोघांची ॲडिशन आपल्याला करता येईल ती करून घेऊ. 2m m-5 प्लस 7 m-5 35 प्लस 10 इज इक्वल टू 45. ओके, आता यामध्ये m-5 आणि m-5 हे डबल आणले, त्याच्यामुळे हे आपल्याला कॉमन घेता येते. त्याच्यामुळे हे जर का आपण कॉमन घेतले m-5. ओके, तर रिमेनिंग काय राहिलेले आहे 2m आणि 7. मग ते सुद्धा एका ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकू. 2m इथे प्लस आहे त्यामुळे +7 आणि शेवटी राहिले 45. आता 45 ही जी आहे ती रिमाइंडर आहे, त्याच्यामुळे ह्याला आपल्याला लास्ट घ्यायचं आहे, ह्याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं नाही. ओके, त्याच्यामुळे आता आन्सर काय मिळालं आपल्याला therefore. आता फॉर्म्युला जो मी वरती राईट डाऊन केलेला आहे त्याप्रमाणे जाऊया. मग डिव्हिडंड काय आहे therefore 2m² -3m प्लस 10 हा झाला डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर काय आहे m-5. डिव्हिडंड काय आहे 2m² -3m प्लस 10. ओके, हा राईट डाऊन केला इज इक्वल टू. आता हे जे आन्सर आले ते इथे राईट डाऊन करायचं आहे. म्हणजे m-5 त्यानंतर 2m +7 आणि +45.
ओके, म्हणजे ह्याचं आन्सर आलेलं आहे लिनियर डिव्हिजन मेथड प्रमाणे हे आन्सर आले. आता जर का फॉर्म्युला आपण पाहिला तर फॉर्म्युलामध्ये बघा हा डिव्हिडंड आहे सेम आलेला आहे. m-5 जो आलाय तो डिवायझर आलेला आहे, हा पण सेम आलेला आहे. आणि हे जे दोन मिळालेत हे आपल्याला आन्सर काढायचे होते, कॉशंट आणि रिमाइंडर. ओके, म्हणजे कॉशंट काय आलेलं आहे 2m+7 आणि रिमाइंडर आलेला आहे 45. मग इथं सेपरेट आपण राईट डाऊन करू. देअरफॉर quotient is equal to 2m+7 and remainder is equal to 41. ओके, म्हणजे इथं आपण काय केलं, सिंगल व्हेरिएबल घेऊन त्याची व्हॅल्यू डिक्लेअर केली, डिव्हिजरची व्हॅल्यू. ओके, आणि नुसती डिव्हिजरची व्हॅल्यू घेतली नाही आपण, तर त्यामधून जी टर्म ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहे डिव्हिडंड मध्ये ती टर्म तर आपण घेतली, पण त्याबरोबर एक एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळाली. ती एक्स्ट्रा टर्म आपल्याला कॅन्सल करावीच लागणार आहे, त्याच्याशिवाय पुढचं जे सोल्युशन आहे ते आपल्याला करता येणार नाही. त्याच्यामुळे जी एक्स्ट्रा टर्म आहे ती आपल्याला कॅन्सल करावी लागेल. इथं कोणती एक्स्ट्रा टर्म आली होती 2m×-5 म्हणजे मायनस टर्म आले होते, त्याच्यामुळे इथे 10m घ्यावे लागले, त्याच्यामुळे ती ऑटोमॅटिक कॅन्सल झाली. त्यानंतर सेकंड -7m आलेले होते. ओके, ते कॅन्सल करण्यासाठी आपल्याला ही पुढची प्रोसिजर करावी लागली. आणि त्यानंतर 7×-5 इज इक्वल टू -35 ही एक्स्ट्रा टर्म आली, ही कॅन्सल करण्यासाठी आपण इथे +35 म्हणजेच ऑपोजिट टर्म इथे आपल्याला घ्यावी लागेल. ओके, हे जर का केलं तर पुढचं आपल्याला सोल्युशन एकदम इझी जाईल. सेकंड क्वेश्चन दिलं आपल्याला इथे, फर्स्ट ब्रॅकेटमधील जो पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलला सेकंड ब्रॅकेटमधील पॉलिनॉमियलने आपल्याला डिवाइड करायचं आहे. आता आपण त्यासाठी पहिले सिंथेटिक डिव्हिजन मेथड पाहणार आहोत. आता ही मेथड यूज करताना डिव्हिडंड पहिले चेकआउट करायचा आहे, इंडेक्स फॉर्ममध्ये आहे का नाही. आता इथे डिव्हिडंड जो दिलाय आपल्याला तो x⁴, 2x⁻3, 3x⁻2, 4x⁻1 आणि 5चा पॉवर 0 आहे. म्हणजे हे जे दिलेत आपल्याला पॉवर हे सगळे डिसेंडिंग फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजेच इंडेक्स फॉर्ममध्ये आहे. ओके, त्याच्यामुळे इथे आपल्याला इंडेक्स फॉर्म वेगळा करण्याची गरज नाही, हे डायरेक्ट आपण घेऊया. इथे डिव्हिडंड इज इक्वल टू जो दिलाय तोच घ्यायचा सिरियल वाईज, x⁴ प्लस 2x⁻³ प्लस 3x² प्लस 4x अँड प्लस 5. लक्षात आले. आता इथे इनविजिबल 1 आहे आणि इथे जर का आपण x घेतला तर त्याचा पॉवर 0 होईल, म्हणजे 4 3 2 1 0 असं डिसेंडिंग फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे, त्यालाच म्हणतात इंडेक्स फॉर्मॅटमध्ये. आता हा जो डिव्हिडंड दिलाय आपल्याला तो आहे इंडेक्स फॉर्मॅटमध्ये. आता तो आपण कोइफिशियंट फॉर्ममध्ये लिहून घेऊया. आता कोइफिशियंट फॉर्ममध्ये कसं होईल, आता हा x⁴ आहे, म्हणजे इथे काहीच दिलेलं नाहीये, अशा वेळेस कोइफिशियंट त्याचा 1 असतो. ओके, देअरफॉर कोइफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू, आता इथे एक्सच्या आधी आपल्याला काही दिसत नाही, म्हणजेच इथं इनविजिबल 1 असतो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे इथे इफिशियंट मिळाला आपल्याला कोइफिशियंट 1. त्यानंतर सेकंड टर्म मधील 2, थर्ड टर्म मधील 3, फोर्थ टर्म मधील 4 आणि फिफ्थ टर्म मधील 5 असे आपल्याला कोइफिशियंट मिळालेले आहे. ओके, आता डिवायझरचा विचार करूया. डिवायझर जो दिलाय तो आहे सेकंड ब्रॅकेट मधील पॉलिनॉमियल x+2. आता डायरेक्ट आपल्याला हेने डिवाइड करता येणार नाही, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑपोजिट घ्यावा लागेल. देअरफॉर ऑपोजिट ऑफ, आता हा जो नंबर आहे +2 याच्या ऑपोजिट आपल्याला नंबर घ्यावा लागेल डिवाइड करण्यासाठी. ह्याचा ऑपोजिट नंबर मिळाला आपल्याला -2. आता डिव्हिजन करताना आता आपल्याला फक्त हे नंबर
आणि हा नंबर, याचाच विचार करायचा आहे. त्यासाठी इथे आपण पहिले आखून घेऊया. जेव्हा आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करतो तेव्हा अशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायचं आहे. ओके. आता इथे जे येणार आहेत ते येणार आहेत सर्व कोएफिशियंट फर्स्ट लाईन मध्ये. आता कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड जे आहेत ते मिळालेत आपल्याला 1, 2, 3, 4 अँड 5. आता डिवायझर आपण घेतलेला आहे -2, त्यामुळे इथे घ्यायचा -2. आता यामधील फर्स्ट टर्म जी आहे म्हणजे फर्स्ट कोएफिशियंट जो आहे तो डायरेक्टली इथे राईट डाऊन करायचा. आता डिवायझर आहे -2. आता -2 मल्टिपल 1 इथे करायचा आहे, तेव्हा आपल्याला आन्सर मिळेल -2 मल्टिपल 1 इज इक्वल टू -2. जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला इथे राईट डाऊन करायचं आहे. आता 2 -2 म्हणजे इथे झालं 0. आता या 0 संख्येला -2 नी मल्टिपल करायचं. आता तुम्ही एक गोष्ट शिकलात की कोणत्याही संख्येला जर का 0 नी मल्टिपल केलं तर आन्सर हे नेहमी 0च येतं. त्याच्यामुळे -2 मल्टिपल 0 इज इक्वल टू 0. आता 3 + 0 इज इक्वल टू इथे 3 होईल. त्यानंतर परत या डिव्हायझरनी या संख्येला मल्टिपल करायचं. मग -2 मल्टिपल 3 इज इक्वल टू -6. आता ह्याचे ऍडिशन 4 -6 म्हणजेच इथं -2 येईल, कारण की मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे ऍक्शन सुद्धा मायनसची होईल आणि त्याचा सिम्बॉल सुद्धा मायनसचाच होईल. त्याच्यामुळे इथं आन्सर आलं -2. आता -2 या संख्येला डिवायझर जो आहे -2 ह्यानी मल्टिपल करायचं आहे. मग -2 मल्टिपल -2 इज इक्वल टू +4. मायनसनी मल्टिपल करतोय त्याच्यामुळे मायनस प्लस होऊन उत्तर आलेलं आहे 2 मल्टिपल 2 इज इक्वल टू 4. त्याच्यामुळे इथे येईल +4. आता 5 + 4 इथे येईल 9. मागच्या क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह केला तेव्हा लक्षात आलं होतं की जेव्हा शेवटची टर्म आपण सॉल्व्ह करतो तेव्हा जे आन्सर मिळतं त्याला म्हणतात रिमाइंडर. त्याच्यामुळे 9 हे आले आहे आपलं रिमाइंडर आणि हे बाकीचे सर्व आलेले आहे क्वोशियंट. पण आता हे क्वोशियंट कोणत्या फॉर्म मध्ये आलेले आहेत तर हे सगळे कोएफिशियंट फॉर्म मध्ये आलेले आहेत. देअरफॉर क्वोशियंट इज इक्वल टू जे नंबर आले ते फर्स्ट आपण राईट डाऊन करू. 1 आलाय कोएफिशियंट, देन 0, 3, -2 हे जे आलेले आहेत हे क्वोशियंट आलेले आहे इन कोएफिशियंट फॉर्म मध्ये. आता ह्याचं आपल्याला कन्व्हर्टिंग करावं लागेल इनटू इंडेक्स फॉर्मॅट मध्ये. मग आता त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय विचारत घ्यावं लागेल की इथं टर्म्स किती आलेले आहेत. तर किती टर्म्स आहेत 1, 2, 3, 4 टर्म्स आहेत. मग आता डिग्री करताना आपण कसं करतो, देअरफॉर डिग्री इज इक्वल टू एकूण 4 टर्म्स आहेत, यामधून 1 मायनस करायचा, रिमेनिंग राहिले 3. डिग्री मिळाली आपल्याला 3 म्हणजे फर्स्ट टर्म जी आहे त्याचा व्हेरिएबल घेऊन त्याची पॉवर आपल्याला घ्यायची आहे 3. त्यामुळे फर्स्ट टर्मची डिग्री 3 होईल आणि व्हेरिएबल जो आपल्याला दिलेला आहे x तोच इथं कंटिन्यू घ्यायचा आहे. त्याच्यामुळे देअरफॉर आता फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आहे 1, याचा व्हेरिएबल घ्यायचा x आणि डिग्री आपण फाइंड आउट केली 3, त्याच्यामुळे ह्याचा पॉवर येईल 3. त्यानंतर पुढे आहे 0 + 0, x व्हेरिएबल घेतला. आता ह्याची पॉवर होईल 2, कारण की इंडेक्स फॉर्मॅट मध्ये आपण जेव्हा मांडतो तेव्हा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पॉवर होतात. त्याच्यामुळे इथं 3, 2, त्याच्यानंतर नेक्स्ट आता पुढचा कोएफिशियंट आहे 3, x व्हेरिएबल घेतला. आता ह्याची पॉवर होईल 1, 3, 2, 1. त्यानंतर आता इथे मायनस येईल कारण की इथं -2 आहेत, मग -2 x 0. ओके, म्हणजे हे झालं इंडेक्स फॉर्म. आपल्याला ही टर्म लिहिण्याची गरज नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण असं लिहू शकतो. आता 1 सुद्धा हा इनविजिबल असतो, त्याच्यामुळे हा सुद्धा नाही लिहिला तरी सुद्धा चालेल. डायरेक्ट x³ प्लस आता हा ऑप्शन मध्ये टाकलाय आपण, त्याच्यामुळे 3x. आता इथे 3x जरी डायरेक्ट लिहिलं तरी पॉवर आपल्याला लक्षात येतोय की इनविजिबल आहे म्हणजेच 1 आहे. आणि इथे मायनस, इथे डायरेक्ट 2 लिहूया की जेव्हा फक्त नंबर आपण लिहितो तेव्हा त्याची पॉवर 0 असते.
ओके, त्याच्यामुळे हे आन्सर आपल्याला जे मिळालं आहे ते मिळालेलं आहे क्वोशियंटचं. ओके, आता इथं आन्सर लिहिते मी. देअरफॉर आन्सर क्वोशियंट इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3x मायनस 2 आणि रिमाइंडर ऑलरेडी आपण फाइंड आउट केले. रिमाइंडर इज इक्वल टू 9. ओके, हे झालं आन्सर आपलं ॲज पर द सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. आता आपल्याला लिनियर मेथड यूज करावी लागणार आहे. आता लिनियर मेथडमध्ये एवढा पोर्शन आपल्याला सफिशियंट नाहीये, त्याच्यामुळे मी हे सगळं पुसून घेते. आता इथे आपण लिनियर डिव्हिजन मेथड पाहणार आहोत फॉर क्वेश्चन सेकंड, आणि इथे आपण रफ वर्क पाहूया त्याचं. आता क्वेश्चन 2 साठी लिनियर डिव्हिजन मेथडसाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिपल क्वोशियंट प्लस रिमाइंडर. पण आता तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये हा क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करताल तेव्हा हा फॉर्म्युला लिहायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होण्यासाठी मी हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला आहे. ओके, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काय कळतंय, डिव्हिडंड आपल्याला हा दिलेला आहे, हा जो आहे तो डिव्हिडंड आहे फर्स्ट पॉलिनॉमियल. त्यानंतर डिवायझर जो आहे x+2 हा पण आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपल्याला त्यावरून क्वोशियंट आणि रिमाइंडर फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग फर्स्ट आपण राईट डाऊन करूया. डिव्हिडंड डिव्हिडंड आहे x⁴ प्लस 2x⁵ प्लस 3x² प्लस 4x अँड लास्ट प्लस 5. ओके, आता ही जी डिव्हायझरची टर्म आहे x+2 ही टर्म आपल्याला या डिव्हिडंड मध्ये घालायची आहे. आता कुठे घालता येईल तर ते सिरियल वाईज आपल्याला द्यायचं आहे. ओके, म्हणजे सिरियल वाईज म्हणजे कसं, पहिले फर्स्ट टर्म डिव्हिडंडची विचारात घ्यायची आहे. त्यासाठी फर्स्ट टर्मचा विचार करूया. फर्स्ट टर्म आहे x⁴. आता यामधील जर का एक x आपण जर का सेपरेट काढला तर त्या x ची रिप्लेस व्हॅल्यू म्हणून आपण x+2 हा डिवायझर घेऊ शकतो. ओके, ब्रॅकेटमध्ये इथे लिहून ठेवते x इज इक्वल टू x+2 ॲज रिप्लेस व्हॅल्यू. हे सुद्धा तुम्हाला लिहायची गरज नाहीये, तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होण्यासाठी तुम्हाला मी इथे लिहून देते. ओके, आता फर्स्ट टर्म कोणती आहे, x⁴. ओके, आता यामधील जर का x आपण बाहेर काढला, x⁴ आहे, यामधील फक्त आपल्याला एकच x सेपरेट काढायचा आहे. मग रिमेनिंग कोणते उरतात, x³ उरतात. आणि हा x जो आहे तो ब्रॅकेटमध्ये राहतो. x³ मल्टिपल x इज इक्वल टू काय होतो, x⁴ होतो. आता हा x जो आहे तो रिप्लेस करायचा आहे. मग रिप्लेस जर का केला तर x³ जसाचा तसा राहील, आणि हा x जो आहे तो आपण घेतलेला आहे x+2 ॲज अ डिव्हिजर. ओके, मग ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला फक्त रिप्लेस करायची आहे. ओके, मग आता त्यासाठी x⁴ x³ आणि त्याची रिप्लेस व्हॅल्यू x+2 अशी आपण विचारात घ्यायची. पण आता रिप्लेस व्हॅल्यू घेतल्यामुळे साइड इफेक्ट काय झालेला आहे, आता या दोघांचं जर का मल्टिप्लिकेशन केला x³ मल्टिपल x तर आपल्याला डिव्हिडंड मधील x⁴ मिळत आहे. पण x³ मल्टिपल जर का 2 केला तर आपल्याला 2x³ मिळते. ओके, म्हणजे जेव्हा फर्स्ट टर्म आपल्याला मिळती ती आपल्याला डिव्हिडंड मधली असते, पण सेकंड टर्म जेव्हा आपल्याला मिळती ती आपल्या डिव्हिडंड मध्ये नसती. म्हणजेच ती काय असती, ती असती एक्स्ट्रा टर्म. ओके, आता एक्स्ट्रा टर्म जर का आली तर गरज असती की ती कॅन्सल करणे. ओके, मग आता ही सेकंड टर्म जी आलेली आहे ती आपल्याला कॅन्सल करावी लागेल. x³ मल्टिपल x इज इक्वल टू x⁴ होतोय. त्याचप्रमाणे x³ मल्टिपल 2 म्हणजे इथं होतोय 2x³. म्हणजे ही जी आलेली आहे ही आपल्याला एक्स्ट्रा टर्म मिळालेली आहे. ती कॅन्सल करण्यासाठी आपल्याला तीच टर्म आपल्याला घ्यावी लागेल ऑपोजिट. ऑपोजिट म्हणजे काय, फक्त सिम्बॉल, इथं प्लस आहे तर इथं मायनस घ्यावे लागेल. अशी जर का टर्म घेतली आपण तर ही आणि ही कॅन्सल होईल. ओके, कारण की प्लस आणि मायनस जर का सेम टर्म असतील तर त्या कॅन्सल होतात. ओके, त्याच्यामुळे ही कॅन्सल होईल. मग आता ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इथे ऍडिशन काय घ्यावी लागेल, -2x³. मग त्याच्यामुळे इथे घ्यावे लागेल -2x³. आले लक्षात, कारण की इथं काय टर्म झाली तयार,
2x³ ही टर्म घालवण्यासाठी आपल्याला -2x³ ही टर्म घ्यावी लागेल. आता हे सगळं झालेलं आहे फर्स्ट टर्मसाठी. आता बाकीचे जे टर्म आहेत त्या सगळ्या राईट डाऊन करायच्या, म्हणजे काय होईल +2x³. ओके, आता ही सेकंड टर्म आहे, तिचा या दोन्ही टर्मशी काही संबंध नाही. ही जी टर्म घेतली ती आपण डिव्हिडंडमध्ये घेतली आहे. +3x² +4x अँड +5. आता इथं बघा, ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. सेम म्हणजे कशा, ह्यांना म्हणता येईल लाईक टर्म, कारण की ह्यांचा व्हेरिएबल पण सेम आहे आणि पॉवर पण सेम आहे. त्याच्यामुळे या लाईक टर्म असल्यामुळे दोन्ही कॅन्सल होतील, कारण की एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. त्याच्यामुळे या दोन्ही टर्म कॅन्सल झाल्या. मग आता रिमेनिंग काय राहिले ते इथं पहिले राईट डाऊन करू. x³ इंटू ब्रॅकेट x+2 हे कॅन्सल झाल्यामुळे डायरेक्ट आता इथे येईल +3x² +4x +5. आता या टर्मचा विचार करायचा आहे. आता या टर्म मधील x आपण सेपरेट घेऊ शकतो. 3x² हा नंबर जर का एक्सपांड केला तर 3x आणि x. ओके, म्हणजे हा सेपरेट करून घेतल्यानंतर उरलेली अमाऊंट कोणती राहिली ते 3x. त्याच्यामुळे ह्याचे एक्सपांडिंग फॉर्म काय होईल इथे 3x जशाचा तसा, आणि x ची रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला घ्यायला सांगितली x+2. x+2 ही रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला इथे यूज करायची. इज इक्वल टू x³ x+2 प्लस, आता ही संख्या न लिहिता डायरेक्ट एक्सपांड जे आपण केले ते लिहून घ्यायचं 3x इंटू ब्रॅकेट x+2. आता इथे परत सेम ऍक्शन होणार आहे, कारण की 3x मल्टिपल x इज इक्वल टू 3x² आपल्याला मिळालेला आहे. पण ऍडिशनल एक्स्ट्रा टर्म आपल्याला कोणती मिळालेली आहे तर 3x मल्टिपल 2. 3x मल्टिपल 2 इज इक्वल टू होणार आहे 6x. ओके, मग आता ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला वेगळी टर्म घ्यावी लागेल -6x. ओके, म्हणजे हे कॅन्सल होईल. त्याच्यामुळे -6x इथं आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यामुळे इथं घेतला -6x. त्यानंतर रिमेनिंग जे आहेत ते जसे तसे राईट डाऊन करायचे. आता या सुद्धा दोन लाईक टर्म झाल्यात. त्याच्यामुळे x³ इंटू ब्रॅकेट x+2 +3x +x+2 -6 +4 म्हणजे इथे झाला -2 आणि x +5. आता इथे हा जो -2x आहे याचा विचार करावा लागेल. यामधून आपण x सेपरेट करू शकतो. -2x यामधून जर का x सेपरेट केला तर ब्रॅकेटच्या बाहेर राहतो -2 आणि ब्रॅकेटमध्ये राहतो x. आता हा x आपल्याला रिप्लेस करायचा आहे ॲज द डिवायझर. डिवायझर आपला आहे x+2. म्हणजे ही जी संख्या आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे. ओके, याच्या जागी therefore x³ इंटू ब्रॅकेट x+2 +3x इंटू ब्रॅकेट x+2 मायनस, आता ही संख्या पूर्ण आपण रिप्लेस करून घेऊ अशी -2 इंटू ब्रॅकेट x+2. आता इथे परत -2 मल्टिपल x इज इक्वल टू -2x मिळतोय. पण इथं परत एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळत आहे -2 मल्टिपल 2 इज इक्वल टू 2 2 जा 4 आणि हा मायनस आहे त्याच्यामुळे मायनस, म्हणजे -4 ही एक एक्स्ट्रा टर्म आपल्याला मिळत आहे इथे या ब्रॅकेटमधून. आता ती कॅन्सल होण्यासाठी आपल्याला घ्यावे लागतील +4. म्हणजे +4 आणि -4 हे मायनस होऊन इथं 0 होईल, म्हणजेच कॅन्सल होतील. ओके, त्याच्यामुळे इथे ऍडिशनल आपल्याला इथे घ्यावे लागेल +4. म्हणजे ऑटोमॅटिकली इथील -4 जे आहेत ते ऑटोमॅटिक कॅन्सल होतील. ओके, आणि रिमेनिंग राहिले 5 ते सुद्धा इथे राईट डाऊन करून घ्यायचे. इज इक्वल टू आता x³ इंटू ब्रॅकेट x+2 +3x इंटू ब्रॅकेट x+2 -2 इंटू ब्रॅकेट x+2 4 + 5 इज इक्वल टू
9. ओके, आता यामधील ज्याचे सेम x+2 आले ते आपण कॉमन घेऊया. त्याच्यामुळे x+2 हे आपण कॉमन घेतले. आता ही गेली, ही गेली आणि ही पण गेली. म्हणजे रिमेनिंग काय राहिलेले आहेत, x³ 3x आणि -2. ते आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचे आपल्याला. x³ + 3x -2. ओके, आणि हे जे 9 आहे ते सेपरेट ठेवायचे, कारण की हे आहेत रिमाइंडर. फॉर्म्युलाकडे जर का लक्ष दिलं आपण तर डिव्हिडंड ॲज इट इज आपण लिहू शकतो. डिव्हिडंडच्या खाली त्यानंतर हे आन्सर आपल्याला मिळाले आहे. म्हणजे डिव्हायजर झाला x+2 जो आपल्याला ऑलरेडी दिलेलाच आहे, आणि हा जो ब्रॅकेट झालाय तो मिळाला आपल्याला क्वोशियंटचा x³ + 3x -2, आणि लास्ट +9 जे मिळालेत आपल्याला ते मिळालेले आहेत रिमाइंडर. ओके, देअरफॉर क्वोशियंट इज इक्वल टू x³ + 3x -2 and remainder is equal to 9 is the our answer. ओके, आता हे जे आन्सर मिळालेलं आहे ते लिनियर डिव्हिजन मेथडने मिळालेलं आहे. मागील सिंथेटिक डिव्हिजन मेथड जी पाहिली त्यामध्ये सुद्धा आपलं आन्सर हेच आलेलं होतं, क्वोशियंट अँड रिमाइंडर. ओके, नेक्स्ट पाहूया. थर्ड क्वेश्चन साठी डिव्हिडंड दिलाय आपल्याला y³ - 216 आणि डिवायझर दिलाय y - 6. आता इथे लगेच लक्षात येते बघा, y³ - 216 हा जो फॉर्मॅट आहे तो आहे सिंपल फॉर्म मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला आता फर्स्ट वी राईट द इंडेक्स फॉर्म ऑफ द डिव्हिडंड. ओके, डिव्हिडंड आपल्याला दिले y³ - 216. ओके, आता हा इंडेक्स फॉर्मॅट मध्ये नाहीये, कारण की इथे व्हेरिएबल दिलेलं नाहीये. म्हणजे जर का आपण इथे व्हेरिएबल घेतला तर ह्याचा पॉवर 0 होतोय. म्हणजे ऍज पर द डिसेंडिंग फॉर्मॅट मध्ये होत नाही, डायरेक्ट 3 पॉवर टू 0 पॉवर आले. ओके, मग मधल्या जे रिमेनिंग आहेत 2 टर्म्स म्हणजे पॉवर 2 असलेली आणि पॉवर 1 असलेली ती आपल्याला घ्यावी लागेल. ओके, त्यामुळे डिव्हिडंड तयार होईल ना. मग डिव्हिडंड इज इक्वल टू इंडेक्स फॉर्म मध्ये आता ह्याचा पॉवर 3 आहे. त्याच्यानंतर सेकंड टर्म आपल्याला जर का घ्यायची असेल तर त्याचा कोएफिशियंट घ्यावा लागेल 0. ओके, हे सुद्धा तुम्ही मागचे जर का व्हिडिओ आपले फॉलो केले तर त्यामधून तुम्हाला लक्षात येईल की 0 कसा आला. ओके, मी थोडक्यात सांगते इथं तुम्हाला समजून. जेव्हा आपल्याला बळजबरीने एखादी टर्म जर का घ्यायची असेल तर त्याचा कोएफिशियंट आपल्याला 0च घ्यावा लागतो. ओके, आता ह्याची पॉवर होईल 2 डिसेंडिंग वाईज. त्यानंतर परत थर्ड टर्म्स आपल्याला दिलेली नाहीये, त्याचा कोएफिशियंट सुद्धा 0 घ्यावा लागेल. व्हेरिएबल घेतला y आणि त्याचा पॉवर झाला 1, आणि इथे मायनस येईल 216. y व्हेरिएबल घेतला आणि पॉवर झाला 0. म्हणजे हे सर्व पॉवर झाले ऍज पर द डिसेंडिंग फॉर्मॅट मध्ये 3, 2, 1, 0. ओके, आता ह्याचा कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड बघूया, तर की तोच आपल्याला डिव्हिजन करण्यासाठी लागणार आहे. देअरफॉर कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू, आता इथे काहीच नाहीये व्हेरिएबलच्या आधी, अशा वेळेस इथं 1 असतो. त्यानंतर इथे आहे 0, परत आहे 0, आणि इथे आहे -216. असे 4 आपल्याला कोएफिशियंट मिळालेले आहे. आता डिवायझरचा विचार करूया. डिवायझर दिलाय आपल्याला y - 6. ओके, आता यामधील फक्त ह्याचा विचार करायचा आहे -6. आता -6 याच्या ऑपोजिट होईल +6. ऑपोजिट ऑफ -6 इज इक्वल टू 6. आता डिव्हिजन सॉल्व करताना आपल्याला हे कोएफिशियंट आणि ही ऑपोजिट टर्म ही यूज करावी लागणार आहे. आता इथे फर्स्ट लाईन वरती आपल्याला कोएफिशियंट राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. 1, 0,
0 आणि -216 आणि याच लाईनीवरती पण या साईडला इथे आपल्याला डिवायझर घ्यायचा आहे ऑपोजिट ऑफ -6 = 6. ओके, डिवायझर घेताना नक्की लक्षात ठेवायचे जो आपल्याला नंबर दिलेला असतो त्या नंबरचा ऑपोजिट आपल्याला इथे नंबर यूज करायचा. ओके, आता ही फर्स्ट टर्म आहे, ही फर्स्ट तशी राईट डाऊन करून द्यायची. आता डिवायझर 6 आहे त्याच्यामुळे 6 × 1 = इथे झाले 6. 0 + 6 = 6. आता हा डिवायझर आणि हा 6 यांचे मल्टिप्लिकेशन, मग 6 × 6 = 36. आता 36 + 0 = 36. आता 6 × 36 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळते 216. ओके, तुम्हाला डायरेक्टली येत नसेल तर तुम्ही व्हर्टिकली अरेंजमेंट करून 36 × 6 करू शकता. हेच आन्सर येईल 216. ओके, आता इथे प्लस आहे, इथं मायनस आहे आणि दोन्ही सेम टर्म आहेत त्याच्यामुळे इथे मिळेल आपल्याला 0. आता हे 0 जे मिळाले ती आहे आपली रिमाइंडर. ओके, आणि आता आपण डिव्हिजन करताना सर्व नंबर्स हे कोइफिशियंट फॉर्म मध्ये घेतले होते त्याच्यामुळे जे कॉशियंटचे जे आन्सर मिळाले आपल्याला ते सुद्धा कोइफिशियंट फॉर्म मध्ये मिळालेले आहे. ओके, इथे लिहूया देअरफॉर quotient in coefficient form is equal to 1, 6 and 36. आता या 3 टर्म्स मिळालेल्या आहेत. आता डिग्री काढणं एकदम सोपं जाईल आपल्याला. देअरफॉर डिग्री इज इक्वल टू 3 टर्म्स -1 इज इक्वल टू 2. डिग्री मिळाली आपल्याला 2. त्याच्यामुळे आता इंडेक्स फॉर्म मध्ये आपल्याला हे सर्व आन्सर लिहावे लागतील. आता इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना फर्स्ट टर्म जी असणार आहे त्याची डिग्री आपण घेणार आहोत 2, कारण की आपली डिग्री आलेली आहे 2. ओके, देअरफॉर quotient इज इक्वल टू, इथे 1 आहे, क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल y घेतलेला आहे त्याच्यामुळे y घेतला, डिग्री आलेली आहे 2 त्याच्यामुळे इथे येईल 1y². सेकंड आहे 6 त्याच्यामुळे 6 घेतला, व्हेरिएबल घेतला y, याचा पॉवर होईल 1 आणि त्यानंतर +36. आता इथे जर का y घेतला तर ह्याचा पॉवर होईल 0. आपल्याला क्वोशियंट फायनली काय मिळेल, आता 1 लिहायची गरज नाही, डायरेक्ट y² प्लस 6y, हा 1 लिहायची पण गरज नाही आणि +36 हे मिळालं आपल्याला क्वोशियंट. ओके, आणि रिमाइंडर सुद्धा इथे लिहिते मी. आता रिमाइंडर इज इक्वल टू 0 हा जो आलाय तो. आता हाच क्वेश्चन आपण परत पाहूया, पण पाहूया लिनियर मेथड मध्ये. लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये डिव्हिडंडची इंडेक्स फॉर्म घेण्याची आपल्याला गरज नाही, डायरेक्ट जो डिव्हिडंड दिलाय तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे. ओके, आता डिव्हिडंड काय दिलाय आपल्याला, y³ -216. ओके, आता हा जो पॉलिनॉमियल दिलाय यामध्ये डिवायझरचा पॉलिनॉमियल आपल्याला पुट करायचा आहे. आता तो कसा करता येईल, आता इथे y³ आहे, यामधून सिंगल y आपल्याला काढता येईल. ओके, इथे रफ वर्क करूया आपण. आता y³ यामधून जर का सिंगल y आपण काढला तर रिमेनिंग राहतोय y². ओके, मग आता या y साठी आपण रिप्लेस व्हॅल्यू घेऊ शकतो डिवायझरची, त्याच्यामुळे इथे होईल y² आणि या y च्या जागी रिप्लेस व्हॅल्यू म्हणजे डिवायझर येईल y - 6. ओके, नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा आपण सिंगल व्हेरिएबल जेव्हा काढतो तेव्हा त्याच्यामध्ये रिप्लेस व्हॅल्यू आपल्याला जी घ्यायची असते ती असती डिवायझरची. आपण आता जो कन्वर्ट केलाय y² इंटू ब्रॅकेट y - 6 हा असा राईट डाऊन करायचा आहे. ओके, आणि ही जी आहे 216 ही इथे लिहायची. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी इथं गॅप का ठेवलाय, कारण की y² मल्टिपल y इज इक्वल टू y³ आपल्याला मिळते. याबरोबरच आपल्याला एक्स्ट्रा टर्म मिळत आहे y² मल्टिपल -6. मग इथे काय होईल, y² मल्टिपल -6 हे जर का केलं तर इथे आपल्याला मिळेल -6y².
पण ही टर्म आपल्याला डिव्हिडंडमध्ये कुठंच नाहीये, त्याच्यामुळे ही टर्म जी आहे ती एक्स्ट्रा टर्म आलेली आहे ती आपल्याला कॅन्सल करावी लागेल. आणि ही टर्म कॅन्सल करण्यासाठी यामध्ये तीच टर्म घ्यायची पण ऑपोजिट घ्यायची. म्हणजे 6y² घेतली आणि ऑपोजिट म्हणजे काय, इथे मायनस आहे तर इथं प्लस करावी लागेल. ओके, आणि सेम टर्म असल्यामुळे ह्या सिम्बॉल ऑपोजिट असल्यामुळे या कॅन्सल होतील. ओके, त्यासाठी इथे घ्यावे लागतील प्लस 6y². त्याच्यामुळे इथे घेतले प्लस 6y². लक्षात आले आपण ही टर्म काय घेतली, कारण की इथे जो एक्स्ट्रा टर्म तयार होतीये मायनस 6y² ही कॅन्सल करण्यासाठी आपण इथं प्लस 6y² घेतलं. आता या टर्मचा विचार करूया. आता ही टर्म जर का आपण एक्सपांड केली तर यामधून आपल्याला सिंगल y काढता येईल. ओके, हा सिंगल y आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. मग रिमेनिंग इथे काय उरेल, इथे राहतील 6y. ओके, 6y मल्टिपल y किती होतात, 6y². ओके, मग त्याचवरून आता हा y जो रिप्लेस करायचा आपल्याला 6y रिप्लेस करून इथे आपल्याला डिवायझर टाकायचा आहे y-6. ओके, मग ही व्हॅल्यू आपल्याला याच्या जागी रिप्लेस करायची, इज इक्वल टू y² y-6. आता इथे प्लस 6y इंटू ब्रॅकेट y-6. ओके, आता इथं परत थोडीशी गॅप सोडायची आपल्याला आणि -216. इथे आपण गॅप ठेवलाय. का बरं टाकला इथं गॅप आपण, कारण की 6y मल्टिपल y इज इक्वल टू 6y² आलेला आहे, पण एक्स्ट्रा टर्म इथं तयार झालेली आहे 6y मल्टिपल -6. 6y मल्टिपल -6 इज इक्वल टू 6 6 जार 36 y मायनस आहे त्याच्यामुळे इथे येतील मायनस. ही एक एक्स्ट्रा टर्म तयार होती. मग ही कॅन्सल करण्यासाठी हीच टर्म आपल्याला ऑपोजिट सिम्बॉलची घ्यावी लागेल 36y प्लस 36y. त्याच्यामुळे या दोन्ही कॅन्सल होऊ शकतात. मग जी आपण टर्म घेतली 36y ती इथं पुट करायची. ओके, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ही जी टर्म तयार झालेली आहे -36y हे ऑटोमॅटिक कॅन्सल होईल. ओके, आता इथे सुद्धा व्हेरिएबल आलाय y, त्याच्यामुळे हा y आपण सेपरेट काढून घेऊया. 36y y जर का सेपरेट काढला तर इथे मिळेल बाहेर फक्त 36. ओके, आणि लगेच रिप्लेस व्हॅल्यू टाकून घेऊ. इथे होईल y-6 ॲज अ डिवायझर. ओके, मग ही जी व्हॅल्यू आहे ती या जागी आपल्याला घालायची आहे. त्याच्यामुळे इथे होईल y² इंटू ब्रॅकेट y-6 प्लस 6y y-6 प्लस, आता ही या फॉर्मॅटमध्ये लिहायची आहे 36 इंटू ब्रॅकेट y-6 -216. ओके, आता इथे सुद्धा साईड इफेक्ट जो झालाय त्याचा इम्पॅक्ट इथे लिहायचा आहे. म्हणजेच काय 36y इथे मिळालेलं आहे, याबरोबर एक्स्ट्रा टर्म काय मिळाली आपल्याला 36 मल्टिपल -6. 36 मल्टिपल -6 म्हणजे इथे मिळाले आपल्याला -216. ओके, मग हीच कॅन्सल करण्यासाठी आपल्याला तीच टर्म घ्यावी लागेल पण ऑपोजिट सिम्बॉलची, म्हणजे या दोन्ही कॅन्सल होतील. मग 216 इथे आपल्याला ॲड करावे लागतील प्लस 216. तर पुढचं ऑटोमॅटिकली आपल्याला सिम्पल जाईल y² y-6 प्लस 6y इंटू ब्रॅकेट y-6 प्लस 36 इंटू ब्रॅकेट y-6. आता इथे 216 -216 म्हणजे इथे झाले 0. ओके, प्लस 0. आता यामधील y-6 y-6 आणि y-6 हे आपण कॉमन घेऊ शकतो. त्याच्यामुळे इथे येईल y-6 हे एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर रिमेनिंग जे झाले y² 6y आणि 36, कारण की हे आपण कॉमन काढून घेतले त्याच्यामुळे सपोज हे नाहीच आहे हे विचार करायचा. मग त्याच्यामुळे रिमेनिंग जे राहिले ते घ्यायचे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. त्याच्यामुळे y² प्लस 6y प्लस 36 आणि हा जो राहिला शेवटचा तो प्लस 0. ओके, म्हणजे हे आले आपल्याला आन्सर मिळाले. म्हणजे आता हे जे आन्सर मिळाले आपल्याला ते फॉर्म्युला वाईज आन्सर मिळाले. ओके, म्हणजे फॉर्म्युला काय आहे आपला डिव्हिडंड. डिव्हिडंड कोणते आपला y³ -216. मग आपण राईट डाऊन करता असं लिहू शकतो फॉर्म्युला वाईज
डिव्हिडंड इज इक्वल टू म्हणून वाय क्यूब मायनस 216 इज इक्वल टू डिवायझर दिलाय, मग डिवायझर लिहू वाय मायनस 6. ओके, आता हा आन्सरमध्येच आलाय डिवायझर. त्यानंतर मल्टिपल. आता हे दोन ब्रॅकेट आहेत म्हणजेच मध्ये जो सिम्बॉल आहे तो मल्टिप्लिकेशनचा असतो. वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 36. ओके, म्हणजे हा जो आलाय तो मिळाला आपल्याला कॉशंट. त्याच्यानंतर प्लस रिमाइंडर म्हणजे हा प्लस 0 झाला रिमाइंडर. ओके, इथे राईट डाऊन करू. देअरफॉर कॉशंट इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 36 and remainder is equal to 0.